म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे श्रंशे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लवस नाही. आज प्रस्तुत प्रसंगी पवित्र दिवस आहे गुरुपौर्णिमेचा. आजचा दिवस हा व्यास गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आषाढ पौर्णिमा. ज्यांच्या बुद्धीबद्दल बोललं जातं, व्यासोच्चिष्ट जगत सर्व, हे सगळं जगतातलं ज्ञान जे आहे ते ज्यांच्या बुद्धीतून प्रसृत झालेलं आहे, त्यांच्या निमित्तानं आजच्या दिवसाचा उल्लेख केला जातो. हे ज्ञान फार अनादिकालापासून पुरातन आहे, चालत आलेलं आहे. अनेक विविध संप्रदायातून आलं आणि त्या संप्रदायात अनेक अनेक लोकोत्तर महापुरुष होऊन गेले, संत होऊन गेले. त्यापैकी बाबांचा अवतार, ज्यांच्याविषयी बोलावं तो ईश्वर म्हणून बोलावं का संत म्हणून बोलावं, ही एक द्विधावस्था आहे. म्हणून आजच्या पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना साई चरित्र माहिती आहे. बाबांचा अवतार का, कशासाठी झाला, हे मोठे धार्मिक काय आहे, संक्रमण आहे. आता त्याला धर्माचं रूप असं का द्यावं लागते? धर्मानं जेवढी मानसिक मनाची उन्नती होते तेवढी कायद्यानं होत नाही. म्हणून गरज आहे 4 पुरुषार्थापैकी धर्म, अर्थ, काम, मोक्ष, या चारींशी आम्हाला काय करायचे आहे? योग्य त्यावेळी प्राप्ती, त्याचा स्वीकार आणि त्याचा त्यागही करायचा आहे. असते हे शिकायचं आहे. आणि याच्याकरता म्हणून महापुरुष आमच्या समोर एक उदाहरण म्हणून असावे लागतात. त्या निमित्तानं आजचा गुरूंचा कृतज्ञता सर्वांनी व्यक्त करावी. आता हे पाद्यपूजा करणं, त्यांचं स्मरण करणं, हे काही लोकांना नको वाटतं, दांभिक वाटतं. पण तसंही नाही. पुढल्या पिढीला ते कळावं, पुढल्या पिढीनं ते चालवावं, याच्यासाठी करायला पाहिजे. त्या निमित्तानं आज गुरुची पूजा, ज्यांनी ज्यांनी आयुष्यात आम्हाला पावला पावलाला मदत केली, काही गोष्टी शिकवल्या, अगदी शालेय शिक्षणापासून आई वडिलांच्या पासून म्हणा, हे सगळे गुरु आहेत. गुरु म्हणजे ज्ञानदान करणार. आणि त्या निमित्तानं आमच्या सगळ्या संतांनी ज्ञानदानच केले. नुसतं ज्ञानदान केलं नाही, आपण ते स्वतः अंमलात आणलं, आचरणात आणलं आणि लोकांच्यात ते तसं उतरलं. म्हणून आमचे सगळे संत आचार्य आहेत, की त्या आचार्याची व्याख्याच अशी करतात, आचिनोतीच शास्त्रार्थे आचर्यते स्थापयत्यपि, की आचारात जो स्थापना करतो आपण, तो धर्म स्वतः आचरणात आणतो आणि दुसऱ्याला तसं आचरण करण्याकरता लावतो, वळण लावतो. त्याला आचार्य म्हणतात. म्हणून या सगळ्या आचार्यांची आपण सेवा करायची. ती सेवा करत असताना कृतज्ञतेकरता आजचा दिवस पवित्र दिवस आहे. गुरुपदावर सगळ्याच व्यक्ती आरूढ आहेत. कोट्यावधीत एखादा सद्गुरू भेटतो आपल्याला, आणि मग जगाने सर्वमान्यता देवे असे एखादे महापुरुष असतात, सार्वकालिक सद्गुरू, जगद्गुरू. आपल्या शास्त्रामध्ये सगळ्या पुराण कालातून सगळीकडे बघितलं तर एक जगद्गुरू, वसुदेव सुतम देवम कंसचाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरू. भगवान कृष्णाला जगद्गुरू मानलेलं, भगवान शंकराचार्यांना एक जगद्गुरू मानलेलं. शंकरम शंकराचार्य केशवम बादरायणम सूत्रभाष्य कृतो वंदे भगवंतो पुनः. त्यामध्ये भगवान शंकराचार्य आहे. त्यांचं सामर्थ्य वर्णन केलेलं आहे. 8 वर्षे चतुर्वेदो, 12 सर्वशास्त्रविद, 16 प्रथमान भाष्य, 32 मुनिरत्यग्गा. 32व्या वर्षी ज्याने आयुष्य देह ठेवला, 8व्या वर्षी वेदशास्त्र संपन्न, 12व्या वर्षी सर्वशास्त्रविद. केवढं सामर्थ्य असेल. म्हणून भगवान शंकराचार्य जगद्गुरू. आणि तिसरे जगद्गुरू तुकोबाराय. जगद्गुरू तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकाळांचा येतो. प्रत्येक गुरुत्वाची एक मर्यादा आहे. शेवटी काय, गुरु हे एक निदर्शक आहे, अज्ञानाचा नाश करणारं सामर्थ्य आहे त्यांच्यावर. म्हणून गुरु शब्दातच अज्ञान निवारक असा त्याचा अर्थ आहे.
अंधकाराचं काय करतो, अज्ञान रूपी अंधाराचं हरण करतो, जो देवाकडून स्तवन केला जातो आणि ज्याची व्याप्ती वेदशास्त्राकडून स्तवन केली जाते. म्हणून गुरूंचं महात्म्य फार मोठं आमच्या शास्त्रात सांगितलेलं आहे. हेतू इतकाच की आम्ही त्यांच्याकडून हे ज्ञान संपादन करावं आणि आपल्या अंमलात आणावं, आचरणात आणावं. ज्ञान देणारा कोणतरी एक देहाचा धारण करून आलेला व्यक्ती असावा. स्वबुद्धीनं यामध्ये काही चालत नाही. प्रवृत्ती निवृत्ती कृत कार्या अवश्य पाहिजे आचार्या, अपमती भजता राया अनेक अपाया माझे पडे. कोणतंही कार्य असलं तरी त्यामध्ये कोणतरी सांगणारा यथार्थ ज्ञानवान पुरुष पाहिजे. डोळ्याला दिसतं हे खरं आहे, वस्तूही समोर आहे, बरोबर आहे, पण दिसण्याकरता प्रकाश नसेल तर काम होणार नाही. आम्हाला नावेत नाव तारते हे माहिती आहे, नावेत बसून पलीकडे जाता हे येतं हेही बरोबर आहे, पण नावाडीत नसेल तर हे काम होणार नाही. एखादं रत्न आहे, घ्यायचं आहे, पण परीक्षक नाही तर तेही काम होणार नाही. म्हणून जसा रत्न परीक्षक पाहिजे, नावाडी पाहिजे, डोळ्यासाठी प्रकाश पाहिजे, तसं आम्हाला हेच ज्ञान अंमलात आणून पटवून देणारा एक आचारात स्थापना करणारा आचार्य महापुरुष पाहिजे. आणि त्यामध्ये हे सगळे आचार्य होऊन गेले. त्यामध्ये आमचे अर्वाचीन असतील, प्राचीन असतील, सगळे महापुरुष ज्यांना संत कोटीमध्ये मांडलं जातं. आपल्या अलीकड गोंदवलेकर बाबा असतील, स्वामी स्वरूपानंद महाराज असतील, अगदी शंकर महाराज असतील, साईबाबा असतील, ही सगळी अलौकिक व्यक्तिमत्व की यांच्याकडं सगळं सामर्थ्य, अष्टमहासिद्धींचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे एखाद्याला आत्मज्ञान द्यायचंही सामर्थ्य आहे, अगदी त्यांनी मनात आणलं तर संकल्पानं काही करायचं सामर्थ्य त्यांच्याकडे. पण हे सगळं जरी आपल्याला हवं असं वाटलं तरी सुद्धा ज्यांना कल्याण होईल असं त्यांच्याकडे मागणारा एक मुमुक्षु वर्ग आहे. आणि त्या मुमुक्षूची आणि त्यांची गाठ पडावी याकरता ह्या शास्त्राची योजना आहे. म्हणून अशा गुरूंची, अशा महापुरुषांची सेवा करावी असं ज्ञानोबरायाही सांगतात. जाणते पुरुष, जाणत्या पुरुषांनी काय करावं, यांची सेवा करावी. आता तो जाणता म्हणजे नेमका कोणता? संसारी माणसांना तर गुरुसेवा घडत नाही, आम्ही पामर लोक आहोत. त्याच्यापुढे विषयी सांगितले, त्याच्यापुढे मुक्त झालेला एक वर्ग आहे ज्यांना कशाची गरज नाही. काम नाही झालो पाहि रिकामा. म्हणजे ज्यांना ज्ञान हस्तगत झालेलं आहे त्यांनाही काही गरज नाही. ज्यांना संसाराची आसक्ती आहे त्यांनाही गुरुची गरज नाही. फक्त गुरुची गरज आहे जिज्ञासू. तो जिज्ञासू म्हणजे मला मुक्त व्हायचं आहे, मोक्षाची इच्छा. आणि मग ही मोक्षाची इच्छा कशाच्या संदर्भानं? तर मी बांधला गेलेलो आहे, अज्ञानानं मी अहंकाराने जखडला गेले, यातून मला बाहेर पडायचं. म्हणून माझ्या उद्धाराची व्यवस्था काय? काय मी उद्धार पावे, काय कृपा करेल नारायण. हे सामान्य शब्द नाहीत महाराज. मला सुटायचं आहे या विषयासक्त संसारातून. कितीतरी मला लोभाचे प्रसंग समोर आहेत, यातून सुटावं म्हणून जाणत्या पुरुषानं श्री गुरूंची सेवा करणं क्रमप्राप्त आहे. स्वतःच्या बुद्धीनं परमार्थामध्ये वाचता येईल, शास्त्राचं ज्ञान थोड्या अंशी होईल, पण अनुभव मात्र गुरूंना अंगीकार केल्याशिवाय होणं शक्य नाही. म्हणून अगदी बघा, सामान्य चरित्र जरी तुम्ही बघितली वरवर, बाळूमामांनीही मुळे मामानं गुरु केलं, गोंदवलेकर बाबांनी तुका महिना गुरु केलं, अगदी सगळे आपले कबीर महाराजांनी गुरुत्व रामानंद स्वामींचं स्वीकारलं. नामदेवरायांना तर देवाने प्रत्यक्ष सांगितलं, तुझ्या खांद्यावर हात ठेवून मी रावळात फिरतोय, बरोबर आहे, पण तुला देखील गुरु करायची गरज आहे. नामया शरण भगवंताशी, भगवंत तरी प्रत्यक्ष त्याशी, हरी शिकवी नामयासी, सद्गुरु बिन सुखाशी न पविजे. हे झालं संतांचं. पण आमच्यात प्रत्यक्ष देवाने देखील अवतार घेतले तरी देखील त्यांना गुरु करावे लागले. रामनामे तुटती पाश, तोही शरण श्री वशिष्ठास. आणि मग आपल्याला मुक्त व्हायचं आहे. ज्याच्या नावानं संसार पाश तुटतात तोही भगवान वशिष्ठांना शरण येतो. भगवान कृष्ण परमात्मा साक्षात सर्वगुण संपन्न अवतार आहे, पण तोही काय करतो, आपल्या उद्धाराकरता दुर्वासाची शरण येतात, संदीपवणीकडे जाऊन विद्या शिकतात. म्हणून आमच्या इथं अवतारी देव जरी आले तरी त्याने देखील गुरूंचा महिमा गायलेला आहे. म्हणून कोणी असं म्हणू नये
की मला गुरूंची गरज भासत नाही. गुरूंची गरज आहे. आणि मग त्यातून एखादा सद्गुरू असा असू शकतो की तो तुम्हाला सामर्थ्यानं उद्धार करू शकतो, तुमचा दर्शनानं उद्धार करू शकतो, तुम्हाला स्पर्श करून उद्धार करू शकतो आणि तुमच्या कानात महावाक्य सांगूनही उद्धार करू शकतो. ही फक्त सद्गुरूच्याच अंगात सामर्थ्य असतं. गुरूंच्या अंगी हे सामर्थ्य असत नाही. गुरु म्हणजे शास्त्रज्ञान सांगतील, व्याख्यान सांगतील, माहिती गोळा करून सांगता येईल, एखाद्याची शंका थोडी निरसन करता येईल. पण प्रत्यक्ष अनुभूती द्यायची झाली तर सद्गुरूंची गरज आहे. आणि सद्गुरू कसे असावेत मग? शाब्दे परेच निष्णात ब्रह्मण्योपस्वमाश्रय, त्या ब्रह्माचा दृढ अप्रोक्ष अपरिवर्तनीय अनुभव आलेले असावे. आणि अशा महापुरुषांची आपल्याला गरज आहे. आणि मग त्यांच्या गरजेकरता आम्हाला काय काय करावं लागेल? आम्हाला ईश्वर सेवा करावी लागेल, निष्काम ईश्वर सेवा करावी लागेल. निष्काम ईश्वर सेवा झाली की देवच त्या सेवेनं प्रसन्न होतो आणि तोच देव गुरूंच्या माध्यमातून तुमच्या आमच्याकडे कोणतरी महापुरुष भेटवून देतो आणि आमची व्यवस्था करतो. यामध्ये अजिबात उणीव भासत नाही. कुणीही कुणावर भार टाकायची गरज नाही. आपण मात्र आपलं काम करत राहिलं पाहिजे. सदैव काय नेमकं करायचं? तर ईश्वर सेवा करत राहायचं. ईश्वर सेवा करताना मी ही सेवा करत आहे, माझ्याशिवाय ही सेवा होणार नाही, असा कोणताही भाव त्या सेवेमध्ये असू नये. म्हणून कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती टाकून निष्काम ईश्वर सेवा केली की साक्षात आपणची देव होय हो. नाही जमलं तर देव गुरु पाठवून देतील. नाहीच झालं तर भगवान साक्षात उद्धवांच्या करता, अर्जुनांच्या करता स्वतः त्याने उपदेश केला. भगवंतांनी कली उपदेशले अर्जुनाशी ऐसा तो होशे ज्ञानदाता. भगवंताने धाता सविता सनत कुमारासी नारद प्रल्हाद अंबरीश असे कली उपदेशले अर्जुनासी ऐसा तो होशे ज्ञानदाता, की ज्ञानदान करण्याकरता देव साक्षात स्वतः रूप धारण करता येतात. म्हणून आताच्या कलियुगाच्या दुर्धर काळामध्ये महाराज कोणी असे ना का परमार्थाची वाटचाल करताना श्री गुरूंना शरण गेलं पाहिजे. गुरु वैराग्याचं मूळ आहे. गुरु स्वतःचं निजधन दाखवतात. गुरु मुक्तीचं मंडळ आहे. ज्ञानोबाराय सुंदर सांगतात, गुरु हा संत खोळीचा राय, गुरु हा प्राण विसावा. म्हणून मंदिर होतंय, एखादी सेवा होते, कोणाकारणे हे झाले निर्माण, आपण फार काय त्याचा विचार करायचा नाही, आपण सेवा करायची. हे तसं का झालं असेल, ते तसं का, यामध्ये फार महाराज वेळ वाया घालवायचा. ज्याला कळालेला आहे त्या पुरुषानं आपल्या शंका एखाद्या जाणकार माणसाजवळ विचाराव्यात, शंका निरसन करून घ्याव्यात आणि आपण परमार्थामध्ये थोडासा काय करावं, मार्गक्रमण करावं, इयत्ता बदलावी. असते 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 कळा लागलं की थोडं थोडं अंमलात आणावं. त्यांनी जे सांगितलंय ते करायचं, बाबांनी जे सांगितलं ते करायचं आहे. बाबांची सेवा म्हणजे काय नेमकं? साई म्हणजे प्रेम आहे, बाबा म्हणजे पूज्य व्यक्ती आहे, प्रेमासाठीच आलेत, त्यांचा अवतारच आहे प्रेम. सगळे संत प्रेमच देतात. तुका म्हणे देवा प्रेम भातुके, प्रेमाशिवाय काय व्यवहार आहे सांगा? भक्तीमध्ये प्रेम नसेल तर ती भक्ती व्यवहार करते. म्हणून प्रेमासाठी आलेला अवतार आहे. तेच प्रेम सावली रूपानं तुमच्या आमच्या मागं फिरावं. प्रत्येक महापुरुषांचा हाच आम्हाला आधार आहे. स्वामी समर्थ महाराज तर सांगतात, घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. काय चुकीचं आहे त्यांचं सांगा? कोणी जाऊ दे, श्रद्धा आहे, सबुरी आहे, सहन करायला शिका म्हणतात. कोणावरही मत्सर करू नका, तुलना करू नका. राग राग करून प्रत्येकावर काय करणार आहे? होणाऱ्या गोष्टी प्रारब्धानं होतील. आपल्या जीवनामध्ये का बरं त्याचा त्रास करून घ्यावा? श्रद्धा ठेवावी. शास्त्रावर श्रद्धा, देवावर श्रद्धा, गुरुवर श्रद्धा, आईवर, वडिलांच्यावर श्रद्धा. आणि यानं काय होईल नेमकं? चित्त शुद्ध होईल. अंतःकरण अनेक जन्माच्या संस्कारानं मलिन झालेलं, आणि मग हे मलिन झालेलं अंतःकरण महाराज ईश्वर सेवेनं, गुरु सेवेनं शुद्ध होतं. आणि शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये महाराज त्यांनी सांगितलेलं वाक्य, त्यांनी सांगितलेलं नाम, त्यांनी सांगितलेली साधना लवकर काम करते. बंदुकीतून सुटलेली गोळी ही जास्त कार्य करते का हातातून मारलेली गोळी जास्त काम करेल? एखाद्या महापुरुषानं एखाद्या नामस्मरणाचं कोट्यावधी आवर्तन केलं असेल, त्या आवर्तनातून त्या विठ्ठल विठ्ठल नामामध्ये, श्री साई साई नामामध्ये, स्वामी समर्थांच्या जपामध्ये जे सामर्थ्य असतं ते जपाचं सामर्थ्य जर तुमच्या कानामध्ये त्या श्री गुरुनी जर घातलं
तर त्याचं सामर्थ्य जास्त असेल, जे आम्ही असं व्याख्यान सांगणाऱ्यांचं सामर्थ्य असेल. आम्ही आता हे सांगतो, हे माहिती सदरातलं ज्ञान, हे अनुभव ज्ञान नव्हे. माहिती गोळा करायची आणि मग असं चांगलं चांगलं कुठं मिळतंय ते चोरून गोळा करायचं. अशी चोरी ज्याला जमली तो पक्का वक्ता, त्याला वक्ता म्हणावं. असं बोलता आलं पाहिजे, गोळा करता आलं पाहिजे. पण शेवटी अनुभवाचा पंत काय? अनुभव काय सांगता येईल? आपण जे करत आहोत ते सांगता आलं पाहिजे. म्हणून खऱ्या प्रवचनाला फार बोलावं लागत नाही. म्हणजे हे खोटं आहे असं नव्हे, हेही एक संवादी आहे, पण भ्रम आहे, हे सुद्धा सांगायला लागू नये. ज्याचं त्यानं आपल्या आचरणात अंमलात आणलं की आपोआप महाराज त्याचे काय मिळत जातात, परिणाम कळत जातात. शहाण्या मनुष्यानं, कळालेल्या पुरुषानं तरी गप्प बसू नये. एक कोणती तरी साधना घ्यावी, नाम साधना, ध्यान साधना, विचारानं ज्ञान प्रक्रिया कळवून घ्याव्या. आणि नेमका मी म्हणजे कोण, मला हे नाम घ्यायची वेळ का आली, हे ज्याचं त्यानं तपासायचं. वास्तविक नामस्मरण करावंच का लागतं, तर विस्मरण झालंय म्हणून. विस्मरण का झालं, तर अनंत जन्माचे भोगाचे संस्कार आहेत म्हणून. म्हणजे भोगाचे संस्कार, कर्माचे संस्कार, अशा अनेक संस्कार अनेक जन्मांच्या चित्तावर उमटत आहेत. आणि त्यामुळं काय झालेलं आहे, नेमकं अंतःकरण मलिन झालेलं आहे, चंचल झालेलं आहे. आणि चंचल झालेल्या चित्ताला स्थिर करण्याकरता महाराज स्थिर अशा उपदेश करणाऱ्या महात्म्यांची गरज आहे. स्थिर एक फक्त परब्रह्म आहे, स्थिर एक फक्त चैतन्यच आहे, स्थिर एक विठ्ठल परमात्माचा आहे, अन्यथा सगळं अस्थिर आहे. आणि मग अस्थिराकडे का धावायचं? म्हणून त्यांनी जीवनामध्ये फार फार मोठं वैराग्य संपन्न महापुरुष होऊन गेले. हे सगळी महात्म्य बघा, त्यांच्या जीवनामध्ये अमानित्व, अदंबित्व, अहिंसा, शांती, अर्ज, क्षमा, दया, हे सगळे गुण दिसून येतात. आमचे सगळे संत ज्ञानी पुरुष आहेत. आमचे सगळे संत महाराज वैराग्यानं भारीत आहे. त्यांच्या अंतःकरणात भक्तीचा तर महाराज कळसच आहे, प्रेमच आहे. प्रेमाशिवाय कोणत्याही महात्म्यामध्ये काही नाही घडणार. म्हणून सगळ्या संतांच्याकडून, महापुरुषांच्याकडून, बाबांच्याकडून, समर्थांच्याकडून हे काही अवतार असे आहेत की लोकांना भीती घालून आचरणात आणणारे आहे. संत बाळूमामांचा अवतार हा लोकांना भीती घालून आचरणात आणायचा आहे. स्वामी समर्थ महाराजांचा अवतार तसाच आहे, कडक आहे. बाबांचा अवतार प्रेमाचा आहे, साईबाबांचा अवतार. तुकोबारायांनी साई हा शब्द सुद्धा गाथ्यात वापरलेला. तुका म्हणे साई करील कृपेची मिठाई. साई म्हणजे सावली. तुकोबाराय असा अर्थ करतात. ज्यांच्या प्रेमाची सावली आपल्या भक्तावर कायम असते त्यांना साई म्हणतात. हेतू काय? त्यांच्या कृपा छत्राखाली, त्यांच्याच नजरेखाली आम्ही परमार्थ करायचं आणि स्वतःला ओळखायचं. त्यांनी स्वतःला ओळखलेलं आहे, तरी सुद्धा या कल्पित जगतामध्ये त्यांनी बुद्धीचा संबंध धरून आले, देहाचा त्यांनी अध्यास स्वीकारला आणि काही काल कार्य केलं. काही कालानंतर देह सोडला, बुद्धी उपाधी संघ सोडला आणि त्यांनी कार्य थांबवलं, गेले नाहीत. आमचे संत कुठे गेलेही नाही आणि कुठून आलेही नाही. आले गेले हे आम्हाला सवय लागली म्हणायची. मी निप्पाणीला आलो, गावाला गेलो, गावाहून आलो. हे आले गेले हे व्यवहारी माणसांचं. संत कुठेही आले नाही, देव कुठेही आले गेले नाहीत. तुकोबराय म्हणतात, गेला होता कोठे, आला कोठून या, सहज व्यापीला आहे नाही. देव आहे नाहीच्या पलीकडे आहे. तसे महापुरुष सुद्धा आहे नाहीच्या पलीकडे आहे. आजही ते चिरंजीव अवतार आहे. सगळे दत्त संप्रदायातले, नाथ संप्रदायातले सगळे अवतार, आमचे सगळे संत संप्रदायातले अवतार चिरंजीवच आहेत महाराज. आजही ते गाथ्याच्या रूपाने जिवंत आहेत, शब्दाच्या रूपाने अमर आहेत, कृतीच्या रूपाने अमर आहेत. आजही त्यांना हाक दिली प्रेमाने, आजही ते कार्य करू शकतात. म्हणून संत महापुरुष गेले असं म्हणायचं नाही. गेले हे व्यवहारी लोकांच्यासाठी, कारण व्यवहारी लोकांना फक्त एवढीच व्यवस्था कळते, संसारिकच. पण ज्याला मुक्त व्हायचं आहे तो मात्र कर्तव्यातून मी कसा पार पडेल, ते कर्तव्य अभाव स्थितीला कसा मी जाईन, याच्याकरता तो अभ्यास करतो. म्हणून गुरूंची गरज आहे ती फक्त मुमुक्षुला, मोक्षाची इच्छा मी सुटावे. आणि मग सुटायचं नेमकं कशातून आहे हे शास्त्रातून स्वतःच्या बुद्धीनं वाचून कळेल, पण सुटता मात्र गुरूंच्या साह्याशिवाय येणार. आणि मग गुरूंच्या साह्यात सानिध्यात गेलो की तिथं अहंकार चालत, तिथं अहंकार नाश करावा लागतो.
आणि अहंकाराचा नाश करण्याचं सामर्थ्य फक्त गुरूंच्याच हातात आहे. ते ग्रंथ वाचून होत नाही. पण आमच्यामध्ये मोठके गुरुमुखे उदय जत दिसे आणि हृदय स्वयंभूचे असे. आणि मग प्रत्यक्ष फावू लागे तैसे अपैसे याची. हे गुरूंच्या मुखातून उदयाला आलं असं म्हणावं लागतं. वास्तविक प्रत्यक्ष फावू लागे तैसे, प्रत्यक्ष ते आहे. म्हणून आमचं ज्ञान देवाचं स्वरूप, मुळाच ज्ञान हे कसं आहे, स्वरूपानं व्यापक आहे. त्याला चैतन्य म्हणतात, त्यालाच बृहत रूपानं ब्रह्म म्हणतात, त्यालाच ईश्वर म्हणतात, त्यालाच नाव धारण करण्यात आलं. त्यांचाच फक्त एक वेगळं देह धारण करून आला म्हणून ज्ञानोबरायांनी सांगावं की आम्हा तया परस्परे वाचुनी नामाची चांतरे, वाचून आतोवट वस्तू विचारे मी तेची ते. संत आणि देव यांच्यामध्ये जर बघितलं तर बाह्य देहात फक्त फरक आहे, नाहीतर आत बघितलं तर ते तत्व आणि देवाचं तत्व वेगळं असं. आतुवट वस्तू विचारे मी तेची ते. बाबा आणि दत्त महाराज वेगळे नाहीत, साईबाबांनी, स्वामी समर्थ महाराजांनी, दत्त महाराज वेगळे नाहीत. फक्त त्यांचे त्यांचे संप्रदाय, त्यांचे त्यांचे पंथ आहेत. आणि मग त्या त्या पंथानुसार, त्या त्या संप्रदायानुसार काय सुरू आहे, साधना सुरू आहे. पण आपल्यामध्ये नाथ संप्रदायाची जी साधना आहे ते आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथांच्या पासून ज्ञानोबरायांच्या पर्यंत आहे. आपल्या आनंद संप्रदायाची साधना दत्तात्रेय भगवंतांची मुळात सुरुवात ब्रह्मदेवांच्या पासून सांगतात. ब्रह्म अत्रीस उपदेशित, अत्रिपाद प्रसादित अवधूत दत्तात्रेय. दत्तात्रेयांच्या पासून नमनाथ परंपरा आल्या, सगळ्या परंपरा जनार्दन स्वामींच्या पर्यंत आल्या. आणि मग चैतन्य संप्रदायामध्ये मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय म्हणजे आपल्यामध्ये नाथ संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, आनंद संप्रदाय, स्वरूप संप्रदाय, प्रकाश संप्रदाय, हे सगळे संप्रदाय कशा करतात, सम्यक प्रधान इति संप्रदाय, सम्यक ज्ञान करून दे, ईश्वर तत्व कळवून दे, याच्याकरता ही एक व्यवस्था केली. म्हणून संप्रदाय कोणताही असो, तत्व प्रत्येकाचं बदललेलं. तत्वाला नावं वेगवेगळी दिली. नाव म्हणजे तत्व, तत्व एकच आहे, नावं विविध आहेत. असं कळलं की मग संप्रदायामध्ये भेद मानायची गरज. संप्रदायामध्ये वेगवेगळे भक्त असतील, सगळ्या भक्तांचे जीवनचरित्र बघा, त्यागावरच आरूढ आहेत. जेवढा मोठा भक्त झालेला आहे त्याचं वैराग्य महान आहे, त्यांना ज्ञान ईश्वरानंच दिलेलं आहे. त्यांच्याजवळ जी जी लक्षणं दिसून येतात ती सगळी कशाची आहेत, उपासनेतून निर्माण झालेले आहेत, देवानं प्रदत्त केलेले आहेत. म्हणून आपले सगळे संप्रदाय ईश्वरानंच आम्हाला बोधित केलेले आहेत, हे कोणी मानवाने संप्रदाय काढलेले. म्हणून आमच्या संप्रदायाला मुळातच वेदबोधितपणा आहे, वेदापासून चालत आलेले संप्रदाय, यांना ईश्वराचा अनुग्रह आहे. इथं संतांचं काय, आम्हाला शास्त्राचं प्रमाण आहे, संतांची आम्हाला संगती सांगितलेली आहे. म्हणून संप्रदाय हे मानव निर्मित नाहीत. मानव निर्मित असतं त्याला मत म्हणायचं, माझं मत असं म्हणतंय, आम्ही व्यवहारात म्हणतो. आणि मग तुमचं मत कोणीही ग्राह्य धरत नाही. आमचं घरात मत मान्य धरत नाहीत, बाहेर कसं धरत. संप्रदाय मात्र एखाद्या विशिष्ट सगळ्या लोकांना घेऊन जातो. म्हणून दत्त संप्रदायामध्ये बाबा आले, बाबांनी प्रेमाचाच व्यवहार केला. ते कोणत्या कुळात जन्माला आले, त्यांचा सांभाळ कोणी केला, हे चरित्र सर्वांना ज्ञात आहे. पण संतांचं चरित्र जातीपातीत बघू नये, त्यांचं कार्य बघावं. कार्य भूतमात्रासाठी आहे, प्राणी मात्रासाठी आहे. आणि मग जे जे भेटे भूत ते ते माने जय भगवान, एवढी व्यापक भूमिका आम्हाला आली पाहिजे. ऐंशे जे निजज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी, जगद्रूपामनी साठवणी माते. जगद्रूप असलेल्या परमात्म्याला ज्याने अंतःकरण साठवलं आणि व्यवहार केला, हे सगळे महापुरुष. म्हणून त्यांना जगाच्या दुःखामुळेच फार कळकळ आली, दया आली. साधू कशामुळे ठरले, तर सर्वांच्या भोवती असलेली करुणा हा त्यांचा एक मोठा विशेष गुण आहे, जो देवाला देखील विचार करायला लावणारा आहे. साधू कोणाला म्हणावं, तर सर्वाभूती दया साधू म्हणावे. आणि नाथ बाबा म्हणतात दया आहे का, तर बुडते हे जन न देखावे डोळा. आई आपल्या मुलाचंच कल्याण बघेल, कसलं कल्याण बघेल, व्यावहारिक कल्याण बघेल. मुक्त व्हायचं कल्याण एखादी मदालसेसारखी बघू शकेल.
चुडाला, पिंगला राणी, जनक राजांच्यामध्ये पिंगला नावाच्या वेश्या होऊन गेल्या, त्याही आत्मज्ञान संपन्न झाल्या. म्हणून शेवटी काय, आई वडील बघतील ते सामान्य हित बघतील, श्री गुरु मात्र, सद्गुरु मात्र शिष्याला त्या सद्वस्तूला मिळवतील. म्हणून सद्गुरु ही उपमा, वट्यावधीमध्ये एखादा महापुरुष असतो, आमच्यामध्ये दर्शनात स्पर्शनात शब्दात कृपया शिष्य देहते. शिष्याचा उद्धार दर्शनानं करता येतो, शिष्याचा उद्धार स्पर्श देऊन करता येतो, त्याला शक्तिपात विद्यानंतर. आणि कानात वचन सांगूनही करता येतो. ज्ञानोबराय सांगतात, काना वचनाचे भेटी सरिसाची जो फिरती वस्तू होऊन कुठे कोणही तुझ्या. एक दिवस जनक राजा गच्चीवर बसलेले होते. गंधर्व राजाचं विमानवरून चाललेले होतं. तो गंधर्व आपल्या पत्नीला ब्रह्म कसा आहे हे समजून सांगत होता. आणि तो संवाद जनक राजाने ऐकला आणि जनकांना ते आत्मज्ञान झालं, अशी एक कथा आहे आमच्यामध्ये. आता गच्चीवर बसलेला जनक राजा कथा ऐकतोय गंधर्वांची, त्यावरून ज्यांना बोध होते, अंतःकरण किती तयारीचं असेल. म्हणून जिज्ञासु श्रेय उत्तमम शाब्दे परेच निष्णात. आपल्याकडे कसा असावा शिष्य, जिज्ञासू एवढा पाहिजे, उत्तम पाहिजे, भूमिका तयार पाहिजे. आणि मग यामध्ये मला कोणताही व्यावहारिक फायदा नको, मला माझं आत्मस्वरूप कळावं याच्या करता ज्याची तळमळ आहे. न पवे सन्नेद वाटते चिंता, वरिया बहुतांची सत्ता, नगवे पडक जातो गुंता, कर्मा बळीवंता सापडलो. पण शहाण्या पुरुषाने चिंता याचीच करावी, लौकिक गोष्टी प्रारब्धानं मिळतील. देव आजही साकडं घातलं तर देऊ शकतो, देव देण्यासाठीच आहे. पण उद्धार करून घ्यायचा आहे, त्या शिष्यानं मात्र काय मागावं, त्यांच्याकडं ज्ञानाचीच भिक्षा मागावी, ज्ञानाचीच आस धारण करावी. गुरु हा साधकाशी साह्य, गुरु हा भक्ता लागे माय, गुरु हा कामधेनु गाय, भक्ता घरी दुबत असे. म्हणून त्यांच्याकडे फक्त काय मागायचं, जगाचे गुरुत्व करण्यास सामर्थ्य आहे त्यांच्याकडे. आम्हाला एकटे करता काय कमी आहे का त्यांच्याकडे. म्हणून अगदी तद्विद्धे प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शना. मला तनुमनो जीवे चरणाशी लागावे, अवगर्भता करावी दास्य सकल. ह्या गोष्टी बोलण्यासारख्या सोप्या वाटतात, आचरणात फार फार अवघड आहे. आमच्यामध्ये एक धौम्य मुनी होऊन गेले. धौम्यांचे 3 शिष्य, वेद, उपमन्यू आणि अरुणी. अरुणींची परीक्षा सर्वांना माहिती आहे, वेदाची परीक्षा माहिती आहे. उपमन्यू नावाचा शिष्य होता, त्याला गुरुनी गायी राखण्याकरता पाठवलं. गायी राखताना त्यांनी बघितलं, संध्याकाळी गायी घेऊन आले उपमन्यू, आणि मग गुरुनी विचारलं, आज तुझं पोट कशावर भरलंस. तर म्हणाले, मी भिक्षा मागितली. ते म्हणाले, नाही, मला विचारल्याशिवाय भिक्षा मागायची, उद्यापासून मागितलेली भिक्षा माझ्यासमोर आणून ठेव, अजिबात त्यातलं काही खायचं नाही. दुसऱ्या दिवशी उपमन्यू भिक्षा घेऊन आला. गुरुने त्याला काही खा म्हटलं नाही, तसंच लावून पाठवून दिलं. गायी चारण्याकरता आणि दिवसभर गेला. आणि मग त्यांनी दुसऱ्या दिवशी दुसरी भिक्षा मागितली. गुरु म्हणाले, आज कसा जगलास. तर म्हणाले, दुसऱ्या घरी भिक्षा मागितली. नाही म्हणाले, तशी मागायची नाही, माझ्या आज्ञेखेरीज काही खायचं. तिसऱ्या दिवशी तो ताजा तवानाच दिसायचा. गुरु म्हणायचे, हा भिक्षा घेत नाही, खात नाही, आणि आज कसा काय तो ताजा तवाना दिसतो. तर गाईचं दूध प्यायला म्हणाले काढून. नाही म्हणाले, मला विचारल्याशिवाय गाईचं दूध घ्यायचं. चौथ्या दिवशी तरी ते ताजे तवाने दिसले. धौम्य म्हणाले, आजही काय भानगड आहे, काय एवढा ताजा दिस. तर म्हणाले, जी वासरं दूध पित होती त्यांच्या तोंडाचा फेस पडत होता, तो मी पिऊन आज दिवस भागवला. ते म्हणाले, तो फेसही घ्यायचा. 5व्या दिवशी महाराज उपमन्यूंना काही खायला भेटलं नाही, भूक लागली, लहान बालक आहे. त्यांनी रोळीची पानं महाराज पोटाच्या शमनाकरता भुकीच्या खाली, त्या निमित्तानं त्यांचे डोळे गेले, आणि चालता चालता गायी एकीकडे गेल्या आश्रमाकडं, आणि हा एका विहिरीत पडला खोल घनदाट. आणि मग रात्र झाली. गुरुना आठवण आली, आज उपमन्यू बाळा आला नाही. चला म्हणाले, सगळ्या शिष्यांना घेऊन ज्यावेळी जंगलात आले, त्यावेळी हाका देत देत आल्यानंतर, गुरुजी मी विहिरीत पडलोय म्हणाले, मला डोळे नाही दिसत नाही, मी वर यायचा प्रयत्न करतोय. आणि मग श्री गुरुने आशीर्वाद दिला. अश्विनी कुमारांचं स्तवन करायला सांगितलं, त्याची दिव्य दृष्टी आली. तुला सगळी शास्त्र करताळामुळे होती, सहजच तुला शास्त्राचं तात्पर्य कळेल, तुला आत्मज्ञान संपन्नता येईल, असा भरघोस आशीर्वाद दिला धौम्य मुनीने. आणि वेदाला, उपमन्यूला, अरुणीला, या तिघांनाही महाराज आत्मज्ञान संपन्न केलं आणि पाठवून दिलं. सांगायचा हेतू काय, हे सगळे तरल बुद्धीचे होते,
सूक्ष्म बुद्धीचे होते, कुशाग्र होते, पण गुरुची आज्ञा पाळताना त्यांना देखील कष्ट सहन करावं लागलं. त्याच्याही अगोदर महाराज आमच्या प्रश्नोपनिषदामध्ये अशी कथा सांगतात, गुरूंच्याकडे काही आत्मज्ञानाकरता शिष्य गेले. ते शिष्य गुरु त्यांना असं सांगतात की तुम्ही 1 वर्ष इंद्रिय निग्रह करून इथं माझ्याजवळ राहिलं पाहिजे, तरच तुम्हाला मी विद्या देईन. 1 वर्षाचा कालावधी सांगितल्यानंतर आमच्यासारखा तिथं थांबला नसता, पण ते सगळे शिष्य महाराज थांबले आणि मग त्यांनी 1 वर्ष झाल्यानंतर गुरूंच्याकडून विद्या संपादन केली. म्हणजे कोणत्याही गोष्टीला एक कालावधी सहन करण्याची तयारी पाहिजे. गुरूंच्या घरी जायचं तर त्यांच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. कायेनं, वाचेनं, मनानं त्यांच्या हिताचंच केलं पाहिजे. त्यांची स्तुती, निंदा ऐकू येत असेल तर उठून जायचं तिथून. अजिबात तिथं थांबायचं नाही. जमेल तेवढी शारीरिक सेवा करायची. म्हणून आपल्याला काय करता येईल? तर त्यांनी दिलेला जो मार्ग आहे तो आक्रमण करून आम्हाला चालता येईल. शुद्धचर्या हे संतांचे पूजन, लागतची धन नाही वित्त. संतांची सेवा करणं म्हणजे नेमकं काय? गुरूंची सेवा म्हणजे नेमकं काय? तर त्यांनी सांगितलेले सगळे जे नियम आहेत ते प्राणपणानं, कठोरपणे पाळणं. एवढं घडलं की गुरूंची कृपा होते. म्हणून त्यांच्या निमित्तानं काय त्यांना मोठ्या हत्तीवरूनच फिरवावं लागतं. त्यांना घोड्यावरूनच आणावं लागतं, वाजत-गाजत आणावं लागतं. हा एक शिष्याचा व्यवहार आहे. नाहीतर वास्तविक खऱ्या गुरुला याची काही गरज नसते. शिष्याचा उद्धार झाला की गुरुला आनंद होतो. आलाच रामकृष्ण परमहंस विवेकानंदांची वाट बघत बसायचे. परमहंसांना काही वासना शिल्लक नव्हत्या. पोचलेला महात्मा ब्रह्मभूत ब्रह्मैव भवती. ब्रह्मवित झालेला पुरुष ब्रह्मच झालेला असतो. रामकृष्ण परमहंसांना काही इच्छा उरलेली नव्हती, तरी देखील ते विवेकानंदांची आठवण काढायचे. मला त्याच्यावर बोलत बसायला पाहिजे म्हणायचे. म्हणजे शिष्याची आठवण गुरु काढायची, अशी जोडी असावी. शिष्यानं गुरुची आणि गुरुनं शिष्याची आठवण करावी. आमचे ज्ञानोबराय सांगतात, निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, जया निवृत्तीची राणी व निवृत्तीचे. माझ्या गुरुचं नाव नुसतं निवृत्ती नाही, कारण निवृत्ती हा शब्द प्रवृत्ती सापेक्ष आहे. आमचा गुरु प्रवृत्तीतला नाहीच, मुळातच निवृत्ती आहे. त्यांचं नावही शोभेनं शोभतं निवृत्ती. आणि राणीव कसले म्हणजे ज्यांचा राज्य कसलं आहे, निवृत्तीचं राज्य आहे ज्यांच्या आयुष्यात, असा निवृत्तीनाथ दादा मला मिळाला. आणि त्यांच्या सानिध्यामुळं मी काय झालो, परिपूर्ण झालो होता, आनंदरूप झालो. आणि मग असं शांती, तृप्ती, आनंद, निर्भयता, समाधान एवढ्या ठिकाणापर्यंत मी पोचलोय. ज्ञानोबरांच्या सारखा महात्मा सांगतो, आता उपाय मन वसंतो, आज्ञेचा आहे वतंतो. आणि मग अमूर्तचे परिमूर्तो कारुण्याचा. माझा गुरु स्वरूप दृष्टीने बघायला गेलं तर निर्गुण आहे, आणि सगुण ब्रह्माकडून बघायला गेलं तर अमूर्तचे परिमूर्तो. तो अमूर्त आहे पण मूर्त झाला का? कारुण्याचा. कारुण्य आहे, माझा उद्धार व्हावा, जगाचं कल्याण व्हावं. म्हणून साईबाबा एकाच्या कल्याणाकरता आले असतील, पण अनेकांच्यासाठी सावली झाल्या. स्वामी समर्थ महाराज एकाच्या कल्याणाकरता आले असतील, जगाचा उद्धार झाला. ज्ञानोबरांच्या करता निवृत्तीनाथ दादा गुरुत्व स्वीकारलं, पण जगाचं कल्याण झालं त्यानं. म्हणून महापुरुष हे सगळ्या जाती धर्माच्या उद्धार करता येतात. ते का नुसते एकाच जातीचे, एकाच व्यक्तीच्या, एका कुटुंबासाठी येत नाहीत. म्हणून हेतू इतकाच की आम्हाला श्री गुरूंचं सान्निध्य लाभावं, त्यांचं महात्म्य कळावं, आणि हे कळण्याकरता आम्हाला परोक्ष ज्ञान संपन्न एखादा महात्मा भेटावा. शास्त्राचे काही गोष्टी विचार पटवून देणारा भेटावा. ते भेटल्यानंतर दृढ अप्रोक्षाची वाटचाल करून आम्हाला कोणतरी भेटावं. असे श्रीगुरु भेटावेत. 80 चिंता करी सदा सर्व. तुका म्हणे नाही आपले बळ जेणे फळ पावे निशेष. परमार्थामध्ये स्वबुद्धीनं काही करता येत नाही. फार फार वाचता येईल, ईश्वर सेवा करता येईल, तीर्थयात्रा करता येईल. कळणं ईश्वर कृपा, कळवून देणं श्रीगुरु कृपा. म्हणून तिथं आपल्या बुद्धीचा वापर जास्त करू नये. ज्ञानोबराय सांगतात, संतांच्या संगती मनोमार्गे गेला तो येथे नकला. किंवा आपल्या स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले त्यांची शुद्धीच नाही. हा संसार आहे, इथं स्वतःच्या बुद्धीनं जो गेला तो आज तागायत परत आलेला. संसार एवढं दीर्घ स्वप्न आहे, इथं स्वबुद्धीनं बाहेर पडता येत. अपमती भजता राया अनेक माया माझी पुढे. स्वबुद्धीनं इथं काहीच करू नये. पण कमी वेळेमध्ये लवकर आपल्याला जर गुण यायचा झाला तर संतांच्या संगतीमध्ये परमार्थ करावा लागेल. आणि ते संत म्हणजे नेमके सद्वस्तूला पोचलेले असावेत. म्हणून त्यांचं सामर्थ्य वर्णन करताना अमृत अनुभवामध्ये ज्ञानोबराय सांगतात,
यदक्षरम अनाख्येयम आनंदम माझ्या अव्ययम श्रीमन्यवृत्ती नाथे ती ख्यातम दैवतमाश्रये. माझे गुरु अक्षर आहे. अक्षर होणार हे जग आहे, नाश पावणारे जग आहे. माझे गुरु नाश पावणारे अक्षर आहे. अनाख्येयम, वाणीला विषय होणारे नाही. त्यांचं काय सामर्थ्य वर्णन करावं? तो काय म्हणे, अंगे व्हावे ते. कारण शब्दानं महिमा सांगता येत नाही. शब्दानं सांगता येतो महिमा, संतांचा महिमा तो बहु, तरी सुद्धा शाब्दिक मनुष्य तो महिमा सांगू शकत नाही. बाबांचं चरित्र काय मी सांगणार? समर्थांचा महिमा मी काय वाखाणणार? शब्दात येतं ते व्यवहारी जगत. मग शब्दात काय काय सांगायचं आम्ही? बहुदधड जरी झाली म्हैस गाय, तुकोबारायांनी उदाहरण द्यावं. तरी होईल काय कामध्ये? बरोबरी होईल का? अंगानंच आम्ही व्हावं लागेल. अंगानं होणं म्हणजे स्वरूप, आणि व्यवहारात बोलणं म्हणजे लौकिकातलं तटस्थ लक्षणातलं गुरूंचं देहादिक स्वरूप. मग देहदृष्टीनं बघायला गेलं तर ज्ञानोबा तुमच्या आमच्यासारखेच होते, पण सामर्थ्य रेडा बोलवण्याचं. तुमच्या आमच्या दारामध्ये पिंपळ आहे, पण त्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. प्रत्यक्ष सोनं नाही, जीवाचं सोनच करणारा पिंपळ आहे. कैवल्य कनकाचे आदाना अजून कडसे साना त्वरा, द्रष्ट्याच्या दर्शना पाडा उजो अमृतानुभवामध्ये सांगतात. कैवल्य कनक देणारा गुरु आहे. गुरु हे काय आहेत? साक्षात परीस आहे. सगळ्यांना महाराज काय करणार आहे? अक्षय करून ठेवणार आहे. स्वतःही तरलेला आहे आणि दुसऱ्यालाही तारणार आहे. म्हणून तुकोबाराय त्याला नावीची उपमा देतात. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी, आपणही तरते लोकांनाही तारते. म्हणून सद्गुरु महिमा विशेष आहे. या निमित्तानं महाराज गुरूंचं सदैव आपल्याला सामर्थ्य कळावं. संप्रदाय कोणताही असो, संप्रदायाविषयी त्रस्ताळेपणानं बोलायची गरज. त्यात तत्व काय आहे? सगळ्या ह्या वाटा आहेत, आणि मग त्या वाटेने एकाच ठिकाणी आम्हाला जायचं आहे. ते वाट आहे परब्रह्माकडे जाणारी. मग काही अवघड आहेत, काही सरळ वाट आहेत, काही स्वल्प वाटे चला. मग त्या वाटेने जात असताना आम्हाला अनेक वाटा तिथं जातात असे सांगणारे भेटतील, पण हाताला धरून नेणारा भेटत नाही. ही अडचण. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, हरवशाने भेटे पांडुरंग. मी तुम्हाला पांडुरंग दाखवीन. संतांनी निशाण लावलेलं आहे. म्हणून आमच्यामध्ये खरोखर वाट सांगणारे आहेत, वाट दाखवणारे एक आहेत, आणि प्रत्यक्ष हाताला धरून चालवणारे ते दुर्मिळ आहेत. आमचे 3 वर्ग सांगतात. विनोदानं सगळे आमचे वक्ते व्याख्या ते सांगतात. पण तुकोबारायांनी अभंगात वर्णन केले. मार्ग चुकले विदेशी एकले, तयावरी झाली दिशा भुली, हाती धरून या पावावे घरा, तयाच्या उपकारा काय द्यावे. एकदा परदेशात एखादा आमच्यासारखा सामान्य माणूस वाट चुकावा आणि त्याला आपलं गंतव्य ठिकाण नाही गावलं, मग तिथे एखादा पुरुष भेटावा आणि त्यांनी सांगावं, तुम्हाला मी तुमच्या नेमक्या राहण्याच्या ठिकाणी पोहोचवतो, तुम्हाला पोच करावं. त्याचे उपकार काय सांगता येतील? हे असं संसार रूपी मन असंच आहे, अंधार आहे. इथं वाट कळत नाही. आलो कुठून माहिती नाही, कुठं जाणार माहिती नाही, कशासाठी आलोय, माझं जीवित काय आहे, मी किती जगणार आहे, माझ्या मागं पुढं काय आहे, काय भवितव्य कळतंय, काहीही कळत नाही. अनिश्चित आहे. निश्चित नेमकं काय आहे? मग ज्यांना कळालंय त्यांचा हात धरावा लागेल. म्हणून यामध्ये आम्हाला बोध देणारा महापुरुष पाहिजे. बोध दिला माझं सांगा ते मार्ग दाविला आहे, भ्रांती ही समोर गेली. म्हणून श्रीगुरूंच्या सान्निध्यात भ्रांती निवारण करायची आहे. कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, संग भ्रांती, विकार भ्रांती आणि तादात्म्य भ्रांती आहे, भेद भ्रांती आहे. आम्हाला जग खरं वाटतं, मी करता आहे अशी भूमिका यांची. हे चराचरामध्ये जड वस्तूमध्ये आमच्यामध्ये भेद आहे असं वाटतं. संघ भ्रांती आहे. आपल्या जेवढे माझेपणात जेवढे लोक आहेत त्या संघाची भ्रांती आहे. विकार भ्रांती आहे. शरीराला विकार आहे, जगाला विकार आहे, हे माझे आहेत असं मी समजतो. ह्या 5 भ्रांतीचं निवारण गुरूंच्याकडून करून घ्यायचं. आणि मग एकच तत्व आहे, ज्याला कोणताही विकार नाही, ज्याला कोणताही महाराज रोग नाही, त्याला निरामय असं म्हणतात. तेच तत्व एक खरं आहे. आनंद अद्वय नित्य निरामय असं एक तत्व आहे. आणि त्या तत्वालाच वेगवेगळे संप्रदाय नावं देतात. दत्त म्हणून देतात, दत्त संप्रदाय. नाथा म्हणजे नाथ संप्रदाय म्हणून देतात. आमच्यामध्ये त्याला विठ्ठल म्हटलं आम्ही. आता हे आमच्यामध्ये का म्हणायचं, तर वारकरी आहे म्हणून म्हणायचं. नाहीतर परमार्थात आमचा दत्त तुमचा दत्त हे काही भाऊबंद नाही. तिथले साईबाबा आणि आमच्या भडगावमध्ये एक साई मंदिर आहे, तिथले साईबाबा हे काय भाऊ नाहीत. आमच्या गावचा मारुती तुमच्या गावचा मारुती हे काय भावकी आहे का? तत्व एक आहे. फक्त लोक असं म्हणतात आम्ही मूर्ती जयपूरहून आणली, आम्ही त्याच्या पुढून आणली, आम्ही एवढ्या किमतीची आणली, तुम्ही एवढ्या किमतीची आणली, आमची प्राण प्रतिष्ठापना त्यांनी केली, आमचं 500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, एवढंच सांगायचं. विठ्ठलाला जास्त वर्ष आहेत का मूर्तीला? मूर्तीची वर्ष मापता येतील,
विठ्ठलाची वर्ष मापता येत नाही. म्हणून तुकोबारायांनी सांगावं, विठ्ठल जुनाट जुगादीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारिकेपणे ठाव चरणी चुकवे. तत्वाला वय नाही, मूर्तीला वय आहे, व्यक्तीला वय आहे. म्हणून मर्यादित बोलता येतं ते संकोचित आहे. अमर्याद आपलं स्वरूप आहे. म्हणून कुणाचाही भेद करायचा नाही, तुलना करायची नाही, मत्सर करायचा नाही. आपलं स्वरूप कळवून घ्यायचं. आनंदानं कसं जगता येईल, व्यवहारात ते कसं वापरता येईल, पाया पायाला जे जे भेटे बोट, हे असं का बरं करता येत नाही? येतं ते करतात. सगळ्यात साईबाबा बघता येते, घर बसल्या बघावे. त्याच्यासाठी इथं यायची गरज नाही. इथं यायला पाहिजे, उत्सव करायला पाहिजे, बरोबर आहे. पण इथं आलं म्हणजेच ते आठवणीत येत आहे असं नाही. घरातही ते साधना करता आली पाहिजे. म्हणून आपल्याला फार फार काय करता येईल, स्मरण करता येते, त्यांचं ध्यान करता येईल, त्यांचे विचार समजावून घेता येतील. म्हणून आपल्यामध्ये कर्मात उपासना सांगितली. नामसाधनेमध्ये उपासनाच आहे ती, पण स्वतः दिवसभर ते घेता यावं. चित्त पांगलेलं असं नका, पण एका ठिकाणी बसून संध्याकाळी 1 तासभर घेता आलं पाहिजे. मग जप तुमचा ठरलेला असेल, साईरामचा जप असेल, स्वामी समर्थांचा जप असेल, गोंदवलेकर बाबांनी रामकृष्ण हरीचा दिलेला जप असेल, तो करता आला पाहिजे. आणि हे आपल्या उद्धारासाठी आहे. म्हणून आपल्या पुरता परमार्थ झाकून असावा, तो प्रगट होता कामा नाही. आणि असा झाकलेला परमार्थ लवकर फलद्रूप होतो. सांगितलेला वाचेच्या वाणीला येऊ नये. आणि मग जी केलेली साधना आहे ती बाहेर पडते. स्वभाव आहे मानवी जीवाचा. मी स्वाऱ्यासन जाऊन आलो असं सांगावं लागतं लोकांना. का सांगायचं? दुसऱ्यांना कळायला पाहिजे. आणि मग हे कळवून देणं, कळणं, लोकांनी त्याची दखल घेणं, अशामध्ये आमचं काय होतं ना, परमार्थाचं संपूर्ण सामर्थ्य निघून जातं. आणि मग असे काही महापुरुष आहेत की ज्यांनी कधी ह्या जगाचा संपर्क धरला नाही, कधी कोणाची संगती धरली नाही, महाराज त्यांचा उद्धार झाला, निघून गेले. असे महात्मा पुष्कळ होऊन गेले आपल्यामध्ये. बाळेकुंद्रेकर महाराज होऊन गेले, नारायण महाराज जालवणकर होऊन गेले, पुष्कळ आमचे असे वारकरी संप्रदायातले महात्मे होऊन गेले. अनेक अनेक मैजामाई उद्धारून गेल्या, अनेक आणि अनेकांचा उद्धार झाला. बाळूमामांच्या सारखा महात्मा हयात असताना नाही कळलं कोणाला. म्हणजे ज्यांनी अंतरंग साधना केली त्यांचा उद्धार आहे. बहिरंग करावं लागेल, पण ते एक मर्यादा आहे. म्हणून जाणत्या पुरुषांना काय करायचं? गुरु भजन करायचं. भजन करायचं म्हणजे स्वरपेटीतलं हेही एक भजन आहे. भज म्हणजे सेवा. त्यांना सगळीकडे बघता आलं पाहिजे. ते बघत असताना त्यांना आश्रय विषय त्रिपुटी रहित बघता आलं पाहिजे. आम्हाला जगातले पदार्थ बघायची सवय आहे. तसा देव दिसायला पाहिजे. तसा देव दिसत नाही. तर तो वस्तू नव्हे. आणि ज्ञाता ज्ञान ज्ञेय अशा त्रिपुटीच्या पलीकडतो आहे. म्हणून अशा गुरूंच्या जवळ कोणतं ज्ञान आहे? तर त्रिपुटी रहित ज्ञान आहे. आश्रय विषय रहित ज्ञान आहे. आमच्याकडे ज्ञान आहे ते त्रिपुटीचं आहे. आश्रय विषयाचं ज्ञान आहे. आश्रय का? तर वृत्तीचा आश्रय आहे, पुढे विषय आहे. असलं ज्ञान आम्हाला जीवाला होणार आहे. आणि हे ज्ञान श्रीगुरूंच्या पायाजवळ घालायचं आणि श्रीगुरूंचं ज्ञान त्रिपुटी रहित आम्ही घ्यायचं. म्हणून विवेक ज्ञान श्रीगुरूंच्या जवळ आहे, ते आम्ही घ्यायचं. संत तेत विवेका, विवेक होणं, विवेकी होणं, विवेक मूर्ण अंतःकरणानं, हेच परमार्थाचं खरं भाग्य आहे. म्हणून आम्हाला चित्तशुद्ध करून सेवा करावी लागेल. नामस्मरण सदैव साधना केली पाहिजे. कळालं तरी नाम सोडायचं नाही. नामच त्या तत्वापर्यंत नेऊन पोचवतं. नव्हे, नाम हेच तत्व आहे. फार नाम आणि तत्व वेगळं निघत नाही. एक तत्व नाम जडधरी म्हणा, हर्षे पूर्ण येईल विषय. पण आपण मंदिराची उभारणी, एखाद्या महाराज गुरुकुलाची उभारणी, एखाद्या आध्यात्मिक पीठाची उभारणी, हेतू हाच असावा. उद्धार, उद्धार आणि उद्धार. प्रत्येकाने मिळालेला मानवी जन्म परत नाही. हे सुखदुःखाचं मिश्र कर्म आहे. अनिष्ट मिश्र मिश्रंच त्रिविधम कर्मणा फलम भवत्यात नतु संन्यासराम क्वचित. तिथं काय टाकायचं, काय भोगायचं माझं मन? विचार करायचा. भोगणे ते फळ संचिताचे. आलेले भोग भोगायचे, नवीन काही निर्माण करायचं नाही. आता करायची ती साधना अशी करायची की माझं कल्याण कशानं होईल, आत्मकल्याण. म्हणून मी आणि माझं स्वरूप याच्याविषयीचाच फार फार विचार श्रीगुरूंच्या सान्निध्यात करता यावा. असे गुरु शोधून काढायचे. नाही मिळाले तर मग ईश्वर सेवा करायची. आमच्यामध्ये असं आहे, ईश्वर सेवा निष्काम केली तर गुरु भेटतात, गुरूंची निष्काम सेवा केली तर ईश्वर भेटतात. नामदेवरायांना आधी ईश्वर भेटले, गुरु भेटले, देव भेटले, आणि देवाने सांगितलं आता विसोबागेचरांना गुरु कर. म्हणजे असे चांगदेवांना आधी महाराज सगळ्या विद्या हस्तगत झाल्या, पण गुरूंचा आधार नव्हता.
ज्ञानोबराय भेटले. ज्ञानोबरायांच्या त्यांना सगळीकडे ईश्वर प्रचिती आहे. म्हणजे केलेला परमार्थ वाया जात नाही. फक्त संतांच्या मार्गदर्शनाखाली तो असावा. म्हणजे कमी वेळेत काम होतंय, कळतंय. नाहीतर मग कळायला भरपूर वेळ जातो आणि मग हे असं होतं, एवढं कळायला 12 वर्ष निघून जातात. आणि मग मानवी जन्म परत मिळेल असं सांगता येत नाही. आणि मग नंतर ते लक्षात राहील असं सांगता येत नाही. म्हणून इथं काय काय करायचं परमार्थाच्या नावाखाली, हे ज्याचं त्यानं ठरवायचं. की लौकिक विद्या, धन, ह्या सगळ्या गोष्टी महाराज स्वरूपाच्या दृष्टीनं फार फार गहाळ आहे, आणि निम्न दर्जाच्या आहेत. मला फक्त देवाने प्रेम द्यावं, प्रेमाने माझा परमार्थ सुफळ असा सरळ मार्गाने जाता यावं. ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. कर्म तर टाकता येत नाही. कर्म, उपासना, ज्ञान, नामसाधना याचा एक समन्वय साधायचा आणि प्रत्येकाला जमवून घेऊन आपण साधना करायची. आम्ही प्रापंचिक माणसं आहोत. नाहीतर माझं एक ज्ञान स्वतंत्र आहे, मी एक वेगळा पारमार्थिक आहे, म्हणून घरात असं काय सात्विक चेहरा करून बसायचं. वाईट वेळ आली तरीही तसंच, चांगली वेळ आली तरी तसं. आमचा चेहरा फोटो काढताना जसा असतोय तसा कायम पाहिजे. दुःख आलं की चेहरा वेगळा आणि सुखात चेहरा वेगळा. असं नको. कायमस्वरूपी आनंदी आनंद पाहिजे. कुणाकडूनही अपेक्षा ठेवायच्या नाही. अपेक्षा फक्त देवाकडे कराव्यात, त्यानं पुरवाव्यात. ती सुद्धा अपेक्षा ज्ञानाची असावी. मला माझं स्वरूप कळावं. उपमन्यू फसले आमच्यामध्ये. हं? ध्रुव बाळ फसला. पुंडलिकरायने लोळण घेतली, देवा मला तू पाहिजेस मागितलं. किती कितीकांचं महाराज चुका झाल्या, आमच्या सगळ्या संतांनी मांडलं. म्हणून हे सगळे अवतारे महापुरुष दत्त संप्रदायाच्या अधीन आहेत. चिरंजीव अवतार आहेत. प्रदत्त म्हणजे पुढ्यात उभे राहणार आहेत नाव घेतल्याबरोबर. देश काळाची मर्यादा नाही. अशा अवतारांना चिरंजीवित्व असल्यामुळे जगत कल्याण कधीही ते करू शकतात आणि कोणत्याही समाजात, कोणत्याही भाषेत, कोणत्याही काळात करू शकतात. त्यामुळं अनेकविध बघा त्यांची परंपरा. लाहिरी महाशयांचे बघा, महाअवतार बाबाजींचं चरित्र बघा. ही सगळी चरित्र बघितली तर आजही महाराज युरोपामध्ये, ग्रीक देशामध्ये, रोमन देशामध्ये महाअवतार बाबाजींचं चरित्र सांगितलं जातं. महाअवतार बाबाजी तर दत्त संप्रदायामध्ये महान विभूती मानली जातात. बघा, दत्त संप्रदायाचा अभ्यास केला म्हणजे सगळ्यांनी त्यांचा अनुरोध केलेला आहे. आपल्या साईबाबांनी केलेला आहे, आमच्या शंकर महाराज धनकवडीकरांनी केलेलं आहे, स्वामी समर्थ महाराजांनी केलेलं आहे. हे असं का सगळं बघितलं की ह्यांचं एक जीवन ठरलेलं आहे, एका चक्रामध्ये आहे आणि ते बांधलेलं आहे आणि ते भगवान दत्त महाराजांच्या अधीन आहे. आणि दत्त महाराज चिरंजीव देवता आहे, दिगंबर आहे, ज्ञानाचं खरं प्रधान कारण आहे. अत्रेने आम्हाला जगाला दान म्हणून दिलेला आहे, म्हणून नाव दत्त असं म्हटलेलं आहे. तो यज्ञातून आलेला नाही, कृपा दान दिलेलं आहे. जगत कल्याण करत आजही फिरत आहे. आणि मग दत्त महाराज जर चिरंजीव फिरत असतील तर मग त्यांच्या अनुयायी सगळे हे आमचे सगळे अवतारी पुरुष आहेत, हे आजही आम्हाला दान देतात. त्याने आम्हाला एक कृपा पुण्यवल्लीला, आमच्या चंद्राच्या कळा विखुरलेल्या आहेत त्या एकत्र कराव्यात आणि अशी आमची गुरुपौर्णिमा आमच्या जीवनात साजरी व्हावी. अज्ञान अंधकार दूर व्हावा, द्वैत निघून जावावं, सगळ्या भेदभ्रांती निघून जावाव्यात आणि आम्हाला सुखाच्या साम्राज्यावर त्यांनी बसवावं. आम्ही मूळचे ते साम्राज्याच्या अधिकारी आहोतच. फक्त एक भेद निवारण करावा आणि आपण सारिके तरी ती तात्काळ नाही काळ वेळ दया लागेल, असं एक जीवशिवाचं ऐक्य त्यांनी करून द्यावं. आणि हे श्रीगुरूंच्या व्यतिरिक्त कुणाच्याही अधीन नाही. म्हणून जीवपणाचे नित्राशे यावय आपले अदशे, शिवही मुहूर्त पुषे जया जोशी येते. भगवान शंकर हे मुहूर्त विचारतात गुरुना, मला शिवपणा सोडायचा झाला तर काय करावं लागेल. मग जीवानं विचारायला नको काय हो? भगवान शंकर जर उपाधी सोडताना गुरुना विचारतात तर मग आम्ही विचारणं गरजेचं आहे का नाही. म्हणून ब्रह्मदेव, विष्णू आणि भगवान शिव हे देखील उपाधिगत आहेत. तिथं जीव उपाधिगत आहे. म्हणून उपाधी सोडण्याकरता काय काय करावं लागेल आणि तो उपाधी रहित होण्याचा जो अभ्यास आहे तो श्रीगुरूंनी केलेला आहे. म्हणून आजही त्यांना येता येतं, आजही त्यांना देह, म्हणून त्यांची लीला आहे. आमचा आहे तो वासनेचा विग्रह, त्यांचा आहे तो लीलेचा विग्रह. आम्हाला कर्माचं बंधन आहे, त्यांना कर्माचं बंधन नाही. म्हणून त्यांच्या क्रियमानात काहीच निर्माण होत नाही. ते काही करू शकतात. ईशत्व सिद्धी आहे. एखाद्या मूर्खाकडून जगाचा नाश करू शकतील, एखाद्या शहाण्याला वेड करतील, एखाद्या खोळ्याकडून पंडितपणा मिरवून घेतील. सामर्थ्य आहे त्यांचं. म्हणून हे चमत्कार म्हणून त्यांच्याकडे बघायचं नाही. सामान्य कसं वागलेत ते,
एवढं सामर्थ्य असताना ते एका कपड्यावर राहतात. केवढं वैभव आहे. नाथ महाराजांच्याकडे बघा. सगळं कळालेलं आहे, पण सामान्य जीवन जगले. तुकोबारायांना सगळं अवगत आहे, पण सामान्य जीवन. हे संतांचं संतत्व. स्वामी समर्थ उघडे राहिले. एका नुसत्या लंगोट्यावर आयुष्य महाराज काय काय सामर्थ्य त्यांचं. हे त्यांचं सहनशीलता बघायची आणि आपणही जीवनामध्ये थोडे थोडे त्यांचे गुण घेऊया. आपल्या उद्धाराकरता ह्या दैवी संपत्तीची गरज आहे, ती त्यांनी पौर्णिमेच्या निमित्तानं आम्हाला प्रदान करावी. आमचं हे सगळं असं अज्ञानानं भरलेलं आयुष्य निघून जावावं आणि एक दिवस कैवल्य कनकरूपी सोनं आम्हाला लाभावं. आणि ते घेत असताना त्यांनी अशी दृष्टी टाकावी, कृपा कटाक्ष न्याहाळिले आपले पदे वैसगुणे बाप महादेवर विठ्ठले भक्ता दिदले. नसत्या कृपेनं उद्धार करावा. जमलं तर डोक्यावर शक्तिपात करावा, नाही झालं तर आलिंगन घडे मोक्ष संजता जड. काही होऊ दे, कोणत्याही मार्गाने होऊ दे, पण आम्हाला त्यांची भेट व्हावी असं म्हणून त्यांच्या दारात पडून राहायची तयारी पाहिजे. पडवून आहे महाराज नाही घाले ना काय, पण मालक एक दिवस मला खायला घालील, म्हणून तुझे दारीचा कुतरा नको मुकलू दातारा. मला उठवून घालू नकोस, धरणे घेतले दारात नको उठवू धरून हात. मला हात धरून उठवू नकोस. अशी एक प्रामाणिक भूमिका साधकाची असावी. साधक म्हणून जगायचं, मला काहीतरी मिळावं म्हणूनच इथं बसायचं, इतर काही अपेक्षा ठेवू नये. अशा निरपेक्ष भावनेनं तुम्ही आम्ही सेवा करूया. भगवान आपल्या पदरात आहे, ते दान द्यायला तयार आहेतच. योग्य त्यावेळी ते आमचा उद्धार करतील आणि उद्धार करून आम्हाला आपल्या मिसळून टाकतील. आम्ही सामान्य जीव आहोत, आम्ही काय अवतारी सत्पुरुष नाही, आम्ही प्रापंचिक माणसं आहोत. आमच्यावर जबाबदारी आहे, यातून आम्हाला मुक्त करावं आणि आमचं जीवन काय करावं, अलौकिक करून टाकावं. अशी विनम्र सेवेच्या माध्यमातून बाबांच्याकडे करतो. झालेली सेवा ही त्यांच्याच कृपेनं जे काही बोललो ते त्यांच्या चरणावर समर्पित करतो आणि सेवेला विराम देतो. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम.